नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत जे आहे टेक्निकल मॅनपॉवरसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर यामध्ये जे आहे 2 वेगवेगळी पदे आहे, ज्यामध्ये सीनियर सिस्टीम ऑफिसर या पदाच्या 29 जागा आहे आणि सिस्टीम ऑफिसर या पदाच्या 54 रिक्त जागा आहे. एकूण 12 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीसाठी यामध्ये जे आहे कालावधीसाठी ही भरती निघालेली आहे. यामध्ये तुम्हाला एक फिक्स अमाउंटचा जे आहे पेमेंट यामध्ये दिलं जाईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे एक्स्ट्रा भत्ते यामध्ये लागू राहणार नाही. तर यामध्ये जे आहे 1 जानेवारी 2026 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 जानेवारी 2026 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत राहणार आहे. यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर यामध्ये पहिलं जे पद आहे ते आहे सीनियर सिस्टीम ऑफिसर. या पदाच्या एकूण 29 रिक्त जागा आहे आणि यामध्ये वेतनमान जर बघितलं तर 46,000 रुपये इतकं वेतनमान तुम्हाला दिलं जाईल. आता आपण शैक्षणिक पात्रता बघूया. तर सीनियर सिस्टीम ऑफिसर या पदासाठी BE BTech इन कम्प्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात किंवा ऑरमध्ये आणखी काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. उदाहरणार्थ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग किंवा MCA किंवा इतर इक्विव्हॅलंट म्हणजे समकक्ष असं एज्युकेशन तुमचं झालं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. सोबतच 5 वर्षाचा संबंधित कामाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे. तसेच नेटवर्क रिलेटेड जे काही सर्टिफिकेशन्स आहे ते तुमच्याकडे असले पाहिजे किंवा ऑरमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ॲडिशनल सर्टिफिकेट्स लाईक MCSE मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड सिस्टीम इंजिनियर किंवा RHCE रेड हॅट सर्टिफाईड इंजिनियर किंवा इक्विव्हॅलंट रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स या रिलेटेड तुमचे कोर्सेस झाले असतील तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. आता दुसरं पद आहे सिस्टीम ऑफिसर या पदाचं. तर यामध्ये एकूण 54 जागा आहे आणि 40,000 रुपये इतकं वेतनमान दिलं जाईल. तर यामध्ये जे आहे मित्रांनो तुमच्याकडे BE BTechची डिग्री मागितली आहे कम्प्युटर सायन्समध्ये. यानंतर ऑरमध्ये आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालं असेल तर देखील तुम्ही अर्ज करू शकता. MCA झालं असेल तर देखील तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. यामध्ये 1 वर्षाच्या कालावधीसाठी यापर्यंत म्हणजे हे जे आहे तुम्हाला एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे. यानंतर नेटवर्क रिलेटेड जे काही सर्टिफिकेशन्स आहे हे सुद्धा त्यांनी मागितलेले आहे. ऑरमध्ये जे आहे वरती जे सीनियर सिस्टीम ऑफिसरसाठी मागितलं आहे सेम सर्टिफिकेट्स येथे सुद्धा त्यांनी मागितलेले आहे. यानंतर जे आहे तुम्हाला इलिजिबल जे काही कॅन्डिडेट्स राहते त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाईल. त्यानंतर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला तुमचे पासपोर्ट साईज फोटोग्राफ, तुमचं जे काही ओरिजिनल कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे 2 रिस्पेक्टिव्ह व्यक्तीचं ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सुद्धा यामध्ये त्यांनी खाली दिलेला आहे. सोबतच फॉर्म मध्ये तो दिलेला आहे. ॲट द टाइम ऑफ इंटरव्ह्यू येथे दिला आहे की ते एलिजिबल कॅन्डिडेट शाल सबमिट स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन सर्टिफिकेट. तर तुम्हाला लहान कुटुंब असल्याबाबतचं प्रमाणपत्र सुद्धा जे आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस सादर करावं लागेल. सोबतच ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहे त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सोबत आणाव्या लागतील. तसेच ऑनलाईन ॲप्लिकेशन जो काही भरला असेल त्याची प्रूफ लावावं लागेल. त्यानंतर जे काही तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट राहतील, जर समजा CGPA मध्ये असेल तर त्याला पर्सेंटेजमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. तर अशा प्रकारे जे आहे यामध्ये डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितले आहे हे तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस सादर करावे लागतील. एज्युकेशनचं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला तिथे सादर करावे लागेल. त्यानंतर जर समजा तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत असाल तर तुम्हाला NOC सर्टिफिकेट सुद्धा सादर करणे गरजेचं राहील. यामध्ये जे आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. सोबतच उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचं आहे. अर्ज करताना जे आहे व्यवस्थित पद्धतीने माहिती भरणे गरजेचं राहील. यामध्ये एज्युकेशन डिटेल्स जेव्हा तुम्ही टाकाल तर एज्युकेशन डिटेल्स टाकत असताना तुम्हाला आधी ग्रॅज्युएशनची डिटेल टाकावी लागेल. त्यानंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनची डिटेल टाकावी लागेल. असं क्रमानुसार तुम्हाला तुमचे क्वालिफिकेशनची डिटेल्स टाकणे गरजेचं आहे. आता यामध्ये कोणत्या कोणत्या लोकेशनला व्हॅकन्सीज आहे तर त्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्ट प्रिन्सिपल सीट या ठिकाणी सिनियर सिस्टीम ऑफिसरच्या 2 जागा आहे. त्यानंतर औरंगाबाद बॉम्बे हायकोर्ट बेंच येथे 1 जागा आहे.
बॉम्बे हायकोर्ट बेंच यार्ड नागपूर येथे एक जागा आहे. अहमदनगर या ठिकाणी एक जागा सिनियर सिस्टीम ऑफिसर आणि सिस्टीम ऑफिसरच्या 2 आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकेशनला वॅकन्सी आहे. उदाहरणार्थ अकोला आहे, अमरावती आहे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, त्यानंतर नाशिक, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी यामध्ये वॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे. त्यानंतर आणखी काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे तर ती तुम्ही येथे चेकआउट करू शकता. जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे तर त्याची माहिती दिली आहे, ज्यामध्ये उमेदवाराचं जे वय आहे हे मॅक्झिमम 40 इयर्स असणे गरजेचं आहे आणि SC/ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानुसार तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता मित्रांनो. रिन्युमिनेशन जे आहे ते तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर टर्मिनेशनची इन्फॉर्मेशन आहे, ट्रान्सफर रिलेटेड माहिती आहे, ट्रेनिंग किती दिवसाचं राहील तर त्याची माहिती दिली आहे. तुम्हाला सुट्ट्या वगैरे कशा राहतील तर ते त्यांनी दिलं आहे. सर्व माहिती इथे दिली आहे. त्यानंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला 2 वेगवेगळ्या व्यक्तींची घ्यावी लागेल, जे की एखाद्या पदावरती असतील तर त्यांचं ऑक्युपेशन, त्यांचा ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा राहील. त्यानंतर डिक्लेरेशन हे स्मॉल फॅमिलीचं हे सुद्धा तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे. यानंतर अशा प्रकारे जे आहे 11 पानाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.